नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी। मकर संक्रांती स्पेशल आपण ही वालाच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत। आम्ही संक्रांतीला किंवा संक्रांतीच्या दिवशी ही भाजी बनवतात आमच्याकडे। तर तुम्ही पण बनवता का ते मला कमेंट करून नक्की सांगाल। तर आता इथे मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे, बघू शकता मी अशा तोडून घेतल्या आहे। तुम्ही याचे दोन वेगळे भाग करून पण घेऊ शकता। कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ, सुक्या मसाल्यांमध्ये तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि हळद, मोहरी आणि जिरं। तर चला बघून घेऊया वालाच्या शेंगाची भाजी कशी करायची ते। तर इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण यामध्ये मोहरी घालून घेऊ, जिरं घालून घेऊ आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ यामध्ये। कांदा छान आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे, बघू शकता। कांदा परतला की यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेणार आहे आणि ती पण छान अशी परतून घेणार आहे। हिरवी मिरची आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, बघू शकता। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ आणि टोमॅटो पण छान असा परतून घेऊ। आता यामध्ये मी मीठ घालून घेत आहे आणि ते पण छान व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आता यामध्ये मी सुके मसाले घालून घेणार आहे। टोमॅटो आपला सॉफ्ट झाला की आपल्याला सुके मसाले घालायचे आहे आणि सुके मसाले पण छान तेल सुटतपर्यंत मी परतून घेणार आहे। छानपैकी आपले सुके मसाले परतून झाले। आता आपण यामध्ये वालाच्या शेंगा घालून घेऊ आणि छान असं मसाल्यांमध्ये त्यांना मिक्स करून घेऊ। छान सर्व शेंगांना मसाला आपला लागल्या गेलेला पाहिजे, आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी 5 मिनिटं याला ताट ठेवून झाकून ठेवते। 5 मिनिटांनंतर आपण बघू शकतो आपल्या शेंगांना आणखी मला वाटत आहे की थोडा वेळ आपल्याला शिजू द्यायला पाहिजे। त्यामुळे मी याला पुन्हा असं मिक्स करून घेते, जेणेकरून आपली भाजी पण बुडामध्ये लागली की नाही लागली ते समजले जाते आणि पुन्हा याला झाकून ठेवते। आपल्याला या शेंगा पाणी न घालता तेलामध्ये शिजून घ्यायचे आहे, बघू शकता। छानपैकी आता आपली भाजी शिजल्या गेलेली आहे, दिसतच आहे। मी तुम्हाला याला शिजली की नाही ते पण करून दाखवत आहे। परफेक्ट इथे वालाच्या शेंगा शिजल्या गेलेल्या आहे, एकही पाण्याचा थेंब न टाकता आपली भाजी शिजलेली आहे। यामध्ये छान अशी कोथिंबीर घालून घेऊ। आता आपली भाजी इथे सर्व करण्यासाठी तयार आहे, बघू शकता किती छान भाजी दिसत आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी आहे ही भाजी। आपली भाजी आता सर्व करण्यासाठी तयार आहे। माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हॅपी मकर संक्रांती। तुम्ही नक्की या संक्रांतीला ही भाजी बनवा, खूप छान वाटते।